আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश। कोपरी बचाव समितीचे हरेश सारवान यांनी केली अनधिकृत फटाक्यांची दुकाने आणि साठा हटविण्याची मागणी। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध प्रकारचे फटाके दाखल झाले आहेत। या काळात फटाक्यांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असते। कोपरी परिसरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची दुकाने आणि गोडाऊन देखील आहेत। वास्तविक पाहता कोपरी परिसरात नागरिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे। कोर्टाच्या आदेशानुसार फटाक्यांची विक्री ही खुल्या मैदानात होणे आवश्यक आहे। या संदर्भात कोपरी बचाव समितीच्या वतीने कोर्टात 2009 साली याचिका दाखल करण्यात आली होती। त्यानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोपरी कॉलनी येथील फटाक्यांच्या दुकानांमध्ये नियमानुसार फटाके ठेवणे व खुल्या मैदानात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते। मात्र तरी देखील कोपरी कॉलनी परिसरात खुलेआम रहिवासी क्षेत्रात अनधिकृतपणे फटाक्यांची दुकाने सुरू, तसेच मोठ्या प्रमाणात गोडाऊनमध्ये फटाक्यांचा साठा ठेवलेला आहे। कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून कोपरी परिसरात फटाक्यांची विक्री सुरू असल्याने कोपरी बचाव समितीचे अध्यक्ष हरेश सारवान यांनी याबाबत कारवाई करण्याची मागणी ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे। कोपरी बचाव समितीच्या वतीने आम्ही 2009ला माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली का ही कोपरी परिसरात फटाक्याची दुकानं आणि यांचे गोडाऊन यांच्यात इलिगली खूप साठा, ज्यांना परवानगी महापालिका यांना देते त्यापेक्षा 10 पटीने 50 पटीने हे लोक इथे साठा करून ठेवतात। म्हणून आम्ही याचिका दाखल केलेली आणि 2010ला माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिले महापालिकेला यांना स्थलांतर करा, कुठेतरी ओपन जागेमध्ये यांना जागा द्या आणि तिथे ते व्यवसाय करतील। पण आता एवढे वर्ष झाल्यानंतर सुद्धा आता तुम्ही बघणार प्रत्येक दुकानामध्ये किती साठा आहे आणि यांचे गोडाऊन पूर्ण भरलेत। दुर्घटना होऊ शकते का अतिरिक्त आयुक्त पालवी साहेब काल मला बोलले का आम्ही लवकरात लवकर मी फायरला सांगून कारवाई करू, पण अजून काय झालेलं नाही। 2 दिवसांनी आम्ही उग्र आंदोलन करू याच्यात। ब्युरो रिपोर्ट जनादेश। आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश। शासकीय अधिकाऱ्याकडे 2 लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीस खंडणी विरोधी पथकाकडून अटक। दुय्यम निबंधक अधिकारी यांना तुमच्या कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असून त्या बातम्या वृत्तपत्रात छापू, बदनामी करू, तुमच्या निलंबनासाठी दबाव निर्माण करू अशी धमकी देऊन 2 लाखाची खंडणी मागणाऱ्या 3 आरोपींना खंडणी विरोधी पथकाने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। सहदुय्यम निबंधक जयंत झोपळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पत्रकार शमशाद पठाण व पत्रकार संतोष हिरे हे तक्रारदार यांच्यावर खंडणीची रक्कम देण्यासाठी दबाव यावा याकरिता त्यांच्या विरोधात बातम्या छापून आझाद मैदान मुंबई येथे वेळोवेळी उपोषणास बसून त्यांच्याकडे 2 लाख रुपये खंडणीची मागणी। त्या अनुषंगाने अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा 2 राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्ण गोरे, पोलीस उपनिरीक्षक विजय कुमार राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तावडे, संजय बाबर, कल्याण ढोकणे, पोलीस हवालदार योगीराज कानडे, सचिन शिंपी, संजय राठोड यांनी सापळा रचून सरोवर हॉटेल कळवा येथे तक्रारदार
यांच्याकडून आरोपी संतोष हिरे पत्रकार साप्ताहिक नवस्फूर्ती राहणार अंबरनाथ यास खंडणीची 50,000 रुपये रक्कम स्वीकारताना, तसेच आरोपी शमशाद पठाण पत्रकार साप्ताहिक लोक राजकारण राहणार गंगापूर गाव नाशिक यास खंडणीची रक्कम 1,00,000 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले व त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी सुभाष पाटील माहिती अधिकारी कार्यकर्ता तामटवाडा नाशिक यालाही अटक करण्यात आली. ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये गुन्हे शाखेमध्ये अंतर्गत खंडणी विरोधी जे पथक आहे आमचे, त्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली की सरकारी अधिकारी जयंत जोपळे सहदुय्यम निबंधक कळवा येथे त्यांचं ऑफिस आहे, त्यांना आपण पैसे द्या नाहीतर आपल्या खात्यामधील जे काही भ्रष्टाचार चालतो तो उघडकीस आणणार. ते कुठल्या पद्धतीचा काय त्याची काय त्यांनी माहिती दिली नाही, परंतु अशा पद्धतीनं एक्स्टॉर्शनची मागणी त्यांनी केली. या माहितीची त्यांनी शहानिशा केली आणि याच्यामध्ये ट्रॅप आयोजित केला असता याच्यामध्ये रंगेहात आपल्याला 2 लाख घेताना 3 आरोपी याच्यामध्ये आपण अरेस्ट केले. याच्यामध्ये सुभाष पाटील माहिती अधिकार कार्यकर्ता नाशिकहून आहे, दुसरा शमशाद पठाण संपादक साप्ताहिक लोक राजकारण म्हणून हा पण नाशिकचा आहे, आणि संतोष हिरे हा पत्रकार जो आहे साप्ताहिक नवस्फूर्ती हा बदलापूरचा आहे ठाण्यामधला. तर या तिघांना आपण पकडलेला आहे. यांनी 2 लाखाची मागणी केली होती. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश. ठामपा करणार मिठाई दुकानातील कर्मचाऱ्यांची टीबी चाचणी. दिवाळी म्हटली की मिठाई दुकानात तोबा गर्दी होते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या शहर क्षयरोग नियंत्रण विभागामार्फत क्षयमुक्त ठाणे, भयमुक्त ठाणे या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व मिठाई दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांचे डिजिटल एक्सरे मशीनद्वारे टीबी स्क्रीनिंग करण्यात येणार असून ज्या दुकानातील कर्मचाऱ्यांची स्क्रीनिंग होईल
त्या दुकानांना टीबी फ्री शॉपचे स्टिकर लावण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. ठाणे महापालिका हद्दीत मागील वर्षी क्षयरोग आजाराचे 8,500हून अधिक रुग्ण वर्षभरात आढळले होते. त्यात 14 जणांचा मृत्यूही झाला होता. यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत 7,556 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात या आजाराने 5 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली आहे. काही दिवसांवर दिवाळी आली आहे. त्या अनुषंगाने मिठाईच्या दुकानात गर्दी वाढणार आहे. ग्राहकांची शहरातील नामांकित दुकानात मिठाई घेण्यासाठी गर्दी होणार आहे. परंतु मिठाई घेत असताना त्या ठिकाणाहून आजार ग्राहक घरी घेऊन जात नाहीत ना, याची काळजी महापालिकेचा आरोग्य विभाग घेणार आहे. शहरातील दुकानातून क्षयरोग आजाराचे रुग्ण शोधण्याची किंबहुना पुढील धोका टाळण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी 8 जणांचे पथक सज्ज झाले आहे. या मोहिमेअंतर्गत दुकानातील कर्मचाऱ्यांचे त्याच ठिकाणी एक्सरे काढले जात आहेत. डिजिटल एक्सरे मशीनद्वारे त्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या आजाराबाबत माहिती दिली जात आहे. क्षयरोग हा आजार संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे दुकानातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले असेल तर ग्राहकांचेही आरोग्य चांगले राहणार आहे. त्या अनुषंगाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच ज्या ज्या दुकानांची पाहणी होईल त्या ठिकाणी टीबी फ्री शॉपचे असे स्टिकर लावले जाणार आहेत, अशी माहिती डॉक्टर प्रसाद पाटील यांनी दिली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावरती आपण ठाणे महानगरपालिकेने आरोग्य विभागाने एक नवीन अभिनय असा उपक्रम घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण क्षयमुक्त ठाणे भयमुक्त ठाणे ही योजना राबवतोय. आणि दिवाळीच्या मुहूर्ताच्या आधी ठाण्यातल्या सर्व मिठाई दुकानमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आपण आरोग्य तपासणी पूर्ण करू. फॅक्टरीजमध्ये किंवा ज्या ज्या काही मिठाईच्या दुकानांमध्ये ही आपण संकल्पना राबवणार आहोत, त्यांच्याकडचे सर्व कर्मचारी अगदी निरोगी आहेत हे आपल्याला कळल्यानंतर अशा प्रत्येक मिठाईच्या दुकानांमध्ये ठाणे महानगरपालिकेतर्फे टीबी फ्री शॉप म्हणून एक सर्टिफिकेट त्यांना देण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी. ठाणे शहरामध्ये दिवसेंदिवस खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या आरएमसी प्लांटमध्ये होत असलेल्या सिमेंटचा वापर. यामुळे लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. दिल्लीप्रमाणेच मुंबई तसेच मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरामध्ये देखील हवेची गुणवत्ता खालावत चालली असून त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. रोजच्या जगण्यासाठी करावी लागणारी धडपड तसेच सतत धावपळीचे जीवन जगणाऱ्या नागरिकांना वाढलेल्या हवेच्या प्रदूषणाने साधा श्वास देखील नीट घेता येईना झाला आहे. हवेच्या प्रदूषणाने ग्रस्त झालेले नागरिक विविध आरोग्यविषयक समस्येला तोंड देत आहेत. आतापर्यंत केवळ दिल्लीमध्ये हवेच्या प्रदूषणाबाबतच्या बातम्या कानावर येत होत्या, परंतु आता महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे शहर परिसरामध्ये देखील प्रदूषणामध्ये वाढ होत आहे असे मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे. प्रदूषण वाढीसाठी महत्त्वाचे कारण असलेल्या मोठमोठ्या अनेक इंडस्ट्रीज सध्या बंद झाल्या आहेत, परंतु शहरामध्ये बांधकाम उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून इमारत उभारणीसाठी मोठमोठ्या कॉम्प्लेक्समध्ये आरएमसीचे प्लांट उभारण्यात येतात. यामध्ये सिमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. त्यामुळे सिमेंटसारख्या सर्वात कमी मायक्रोकॉनचे धुलीकण, त्यासोबत वाळू तसेच खडी यांचे धुलीकण हे हवेत मिसळल्याने धुरके तयार होते आणि ज्या ठिकाणी हे आरएमसी प्लांट उभारण्यात येतात त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाची समस्या निर्माण होते. सदर आरएमसी प्लांट धारक हा केवळ ज्या कॉम्प्लेक्ससाठी तो प्लांट उभारण्यात आला आहे त्यासाठी त्याचा वापर न करता बाहेर देखील त्या मालाची विक्री करताना दिसत आहे. त्यामुळे वारंवार रस्त्यावर फिरणारी आरएमसीची वाहने, त्यातून निघणारे धुलीकण हे देखील प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. याचा परिणाम ज्या परिसरामध्ये हे प्लांट उभारण्यात येतात त्या परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या तसेच इतर आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते, अशी माहिती आनंद परांजपे यांनी दिली.
आरएमसी प्लांट उभारण्यासाठी अनेक परवानग्यांची आवश्यकता असते. त्यानुसार प्लांट धारकाने संबंधित महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जल प्रतिबंधक व नियंत्रण कायदा 1974 नुसार परवानगी घेतली आहे का याची तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वी दररोज ठाणे महानगरपालिकेतर्फे हवेची गुणवत्ता डिस्प्ले केली जायची. ती देखील सध्या कुठे दिसत नाही. त्यामुळे ठाणे शहरामध्ये प्रदूषण यंत्रणेची काय व्यवस्था आहे हेच कळेनासे झाले आहे. एकीकडे मुंबईसह ठाणे शहरामध्ये खालावत चाललेली हवेची गुणवत्ता आणि दुसरीकडे शहरामध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या आरएमसी प्लांटमुळे होत असलेले प्रदूषण यामुळे नागरिक खूप त्रस्त आहेत. याकडे दुर्लक्ष न करता जनतेला हवेच्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकविणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यासारखे आहे. या प्रकरणी आपण जातीने लक्ष घालून ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण विभागाला जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करता योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश द्यावेत. तसेच हवेच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे आरएमसी प्लांट ज्या ज्या ठिकाणी सुरू असतील त्या ठिकाणी संबंधित प्लांट धारकाने आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत का, त्याला काम सुरू असलेल्या कॉम्प्लेक्सच्या व्यतिरिक्त बाहेर माल विकण्याची परवानगी आहे का याची तपासणी करावी. तसेच जोपर्यंत ठाणे शहर प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यासाठी परवानगी देऊ नये असे स्पष्ट मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.